सध्या राज्यात कर्जमाफीची चर्चा प्रचंड वाढली आहे आणि त्यात बँका शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी करत आहेत. पण नक्की कोणती कागदपत्र द्यायची, का द्यायची आणि त्यातील छोटीशी चूकही कर्जमाफीपासून दूर ठेवू शकते, याबाबतची माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सध्या राज्यात जिल्हा बँका, नॅशनल बँका आणि प्रायव्हेट बँका या तिन्ही प्रकारच्या बँका आहेत. सरकारकडून कर्जमाफी ज्या कर्जांसाठी लागू केली जाते ती फक्त पीक कर्जांसाठी केली जाते. पाईपलाईन, शेडनेट किंवा इतर कोणत्याही प्रकारची कर्जमाफी सध्या लागू नाही. पीक कर्जच माफ केलं जातं. नॅशनल स्तरावरील बँकांकडे शेतकऱ्यांची सगळी माहिती आधीपासूनच ऑनलाईन सेव्ह असते, त्यामुळे त्या बँका फारशी कागदपत्रे मागत नाहीत. पण जिल्हा बँकांची स्थिती वेगळी आहे. अनेक वर्षांपासून या बँका गैरव्यवस्थापन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे मागे पडलेल्या आहेत. त्या अद्ययावत नसल्यामुळे आणि डेटा व्यवस्थित नोंदवलेला नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी करतात. शेतकऱ्यांना जेव्हा पीक कर्ज मिळतं तेव्हा जे कागदपत्र दिले जातात तेच कागदपत्र आता कर्जमाफीसाठी मागवले जात आहेत. त्यात 7/12, 8A, आधारची प्रत, पॅनची प्रत हे सर्व नेहमीच्या प्रक्रियेतलेच कागदपत्र आहेत. 7/12 आणि 8A द्यायला काहीच अडथळा नाही, कारण कर्ज घेतानाही हे द्यावे लागतात. आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर बँकांकडे आधीपासूनच असते, पण त्याची प्रत पुन्हा घेणे ही एक नियमित प्रक्रिया असते. सरकारने तयार केलेला फार्मर आयडी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामध्ये शेतकऱ्याची शेती संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपात असते. जर हा आयडी काढलेला नसेल तर लवकर काढून घेणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी हा आयडी दिल्यास बँकेकडे तुमची अचूक माहिती पोहोचते. पासबुकची प्रत सुद्धा द्यावी लागते आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो. आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांकच देणं आवश्यक आहे. अनेक वेळा शेतकरी चुकीचा नंबर देतात आणि त्यामुळे खाते शोधता येत नाही. चुकीचा मोबाईल दिल्यास नावे यादीतून वगळली जातात. म्हणून आधार आणि पासबुकशी जुळणारा मोबाईल क्रमांकच देणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमची कागदपत्रे अपुरी असतील तर आधी ती पूर्ण करून मगच बँकेत द्यावी. अर्धवट कागदपत्रे दिल्यास पहिल्या टप्प्यात तुमचं नाव जात नाही आणि नंतरचे टप्पे केव्हा येतील हे सांगता येत नाही. अनेक शेतकरी याच चुकीमुळे मागच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते आणि काहींना न्यायालयात जावं लागलं होतं. त्यामुळे कागदपत्रे पूर्ण आणि बरोबर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कागदपत्रे बँकांना का हवी असतात याचं कारण म्हणजे सरकारला एकूण किती कर्जमाफीचा बोजा बसणार आहे हे जाणून घ्यायचं असतं. शेतकऱ्याचं कर्ज कोणत्या वर्षापासून थकीत आहे हे तपासलं जातं. त्या वर्षीपासून आत्तापर्यंत थकीत राहिलेल्या कर्जांसाठी माफी लागू होते. नियमित कर्ज भरणारे शेतकरी मात्र या योजनेत येत नाहीत, कारण RBI-नुसार नियमितपणे कर्ज फेडण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला कर्जमाफी लागू होत नाही. मात्र अशांना वेगळ्या पद्धतीने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची पद्धत सरकारने अनेकदा जाहीर केलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज किती आहे याचा अहवाल सहकारी विभाग देतो. लाखो शेतकरी थकीत असून मोठ्या प्रमाणात कर्ज बाकी आहे. त्यावरून सरकारला एकूण कर्जमाफीची मर्यादा ठरवावी लागते. मागील सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने कर्जमाफी दिली होती, मात्र अधिकृत आकडेवारी आजही अनेक ठिकाणी स्पष्ट नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रांची पडताळणी करताना योग्य व्यक्तीची माहिती नीट बँकेकडे पोहोचावी, यासाठी 7/12, 8A, आधार, पॅन, पासबुक ही सर्व कागदपत्रे बरोबर देणे महत्त्वाचे आहे. काही अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त कागदपत्रे किंवा अनावश्यक सही मागितली गेल्यास ती करू नये, कारण कर्जमाफीसाठी कुठलाही स्वतंत्र फॉर्म भरावा असा सरकारचा निर्देश नाही. फक्त आवश्यक कागदपत्रे देणे इतकेच पुरेसे आहे. नॅशनल आणि प्रायव्हेट बँकांकडे तुमचा सगळा डेटा आधीपासून ऑनलाईन असतो, त्यामुळे त्यांच्याकडे प्रक्रिया सोपी असते. पण जिल्हा बँका सहकारी पद्धतीच्या असल्यामुळे तिथे गोंधळ जास्त होतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी जास्त सावधगिरी बाळगावी लागते. सरकारकडून कर्जमाफीचा अहवाल लवकरच सादर होणार आहे आणि त्यानंतरची संभाव्य तरतूदही जाहीर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहणं आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. चुकीचं कागदपत्र दिल्यामुळे नाव वगळलं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून पूर्ण काळजी घ्यावी. ही माहिती उपयुक्त वाटली तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा. शेती आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या अशाच अपडेटसाठी पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.